सोलापूरची कुलस्वामिनी श्री रूपा भवानी मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही 3 ते 17 ऑक्टोबर या दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं असल्याची माहिती मंदिराचे ट्रस्टी, वहिवाटदार व पुजारी मल्लीनाथ मसरे यांनी रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिले. यात्रा कालावधीत दररोज रात्री देवीची वेगवेगळ्या वाहनांवरून छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे. या धार्मिक कार्यक्रमात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. 3 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:15 मंदिरात घटस्थापना करण्यात येणार आहे. देवीची नित्य उपचार पूजा व रात्रीचं छबिना निघणार आहे. 7 रोजी ललिता पंचमी असून सायंकाळी 5 वाजता कुंकुम अर्चनाचा कार्यक्रम होणार आहे, असं पुजारी मल्लीनाथ मसरे यांनी पत्रकार परिषदेत दिले. 11 ऑक्टोबर रोजी दुर्गाष्टमी अलंकार महापूजा असून रात्री 7 वाजता मसरे यांच्या घरातून दहीहंडीची मिरवणूक निघणार आहे. रात्री देवीची महापूजा करून छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे. 12 रोजी विजयादशमी म्हणजेच दसरा असून सकाळी अलंकार महापूजा होऊन सायंकाळी 5 वाजता श्री रूपा भवानी मातेचा पालखी सोहळा सीमोल्लंघनासाठी मंदिरापासून वाजत गाजत प्रस्थान होणार आहे. पालखीतून श्री रूपा भवानी माताची सीमोल्लंघनासाठी निघणार असून पार्क मैदानातील शमीच्या वृक्षाला प्रदक्षिणा घालण्यात येणार आहे. या ठिकाणी सीमोल्लंघन पार पडल्यानंतर रात्री उशिरा पुन्हा पालखी सोहळा मंदिराकडे येईल. 16 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्रीदेवीची महापूजा व दूध प्रसाद वाटप करण्यात येणार आहे. 17 रोजी सकाळी पौर्णिमेनिमित्त देवीची अलंकार महापूजा व रात्रीची छबिना काढण्यात येणार आहे. या कार्यक्रमानं नवरात्रीची सांगता होणार आहे. पत्रकार परिषदेला सुनील मसरे, अनिल मसरे, सिद्धेश्वर बँकेचे माजी चेअरमन प्रकाश वाले, सुधीर भोगडे, राजशेखर हिरेहब्बू, सोमा मेंगाने, संदेश भोगडे, मनीष मसरे, सारंग मसरे, प्रतीक मसरे आदी उपस्थित होते. दिनांक 3 तारखेला घटस्थापना आहे. 3 तारखेला घटस्थापना 12:15 रूपाभवानी मंदिरामध्ये घटस्थापना होत आहे आणि महापूजा झाल्यानंतरच घटस्थापना होत आहे. तदनंतर संध्याकाळी सुद्धा महापूजा व छबिन्याचा कार्यक्रम होत आहे. 4 तारखेला ह्याचप्रमाणे सकाळी महापूजा, संध्याकाळी महापूजा आणि छबिन्याचा कार्यक्रम असं रोज म्हणजे नवरात्र महोत्सव संपस्तोपर्यंत ह्या पद्धतीचा कार्यक्रम राहणार आहे. दिनांक 7 तारखेला महापूजा झाल्यानंतर संध्याकाळी 5 वाजता कुंकुम अर्चनाची पूजा होत आहे आणि दुर्गाष्टमीची पूजा 11 तारखेला ठेवलेली आहे. आणि त्या दिवशी संध्याकाळी दहीहंडीचा मसऱ्यांच्या वाड्यातून दहीहंडी निघते आणि ती दहीहंडी देवीच्या मंदिरामध्ये जाऊन महापूजा झाल्यानंतर तर दुधाचा अभिषेक होतो. त्यानंतर छबिन्याचा कार्यक्रम कालावधी संपत आहे. 12 तारखेला सीमोल्लंघन असल्यामुळे, विजयादशमी असल्यामुळे सकाळची अलंकार महापूजा होते. त्यानंतर 5 वाजता देवीची आरती होऊन पालखीचा कार्यक्रम होतो. ही रूपाभवानी देवीची पालखी मंदिरापासून ते पार्क मैदानावर जाते आणि पार्क मैदानावर गेल्यानंतर सीमोल्लंघनाचा कार्यक्रम होतं आणि त्या ठिकाणी देवीची पालखीची 5 फेऱ्या होतात. तदनंतर तिथून रूपाभवानीची पालखी पुन्हा देवी मंदिराकडे प्रस्थान होत आहे आणि कोजागिरीची पौर्णिमा 16 तारखेला होत आहे आणि कोजागिरी दहीदुधाचा अभिषेक होतो आहे, दहीदुधाचा प्रसाद वाटप करतो आहे आणि 17 तारखेला सकाळी अलंकार महापूजा व संध्याकाळी महापूजा झाल्यानंतर छबिनाचा कार्यक्रम संपून हा कार्यक्रम उत्सव संपन्न होत आहे. भवानीला चालत तिथून जात होते आणि तुळजाभवानीला जाऊन तिथे देवीचा पूजा करून त्या ठिकाणी महाप्रसादाचं वाटप करत होते. महाप्रसादाचं वाटप झाल्यानंतर 2 दिवस तिथं मुक्काम करत होते. त्यांनी मुक्काम झाल्यानंतर तुळजापूरनं परत येताना ते तुळजापूरकडे तोंड करून उलट्या पायी परत येत होते. ह्या पद्धतीने कित्येक वर्ष त्यांना सेवा झाल्यानंतर एके वर्षी त्यांना तिथं एक स्वप्न पडलं किंवा मी तुझ्याबरोबर येणार आहे. त्या वर्षी त्यांनी सोलापूरकडे तोंड करून आले आणि आपल्या सोलापूरच्या वेशीमध्ये आल्यानंतर त्यांच्या भावना एकदम हे झाल्या आणि त्यावेळी त्यांनी पाठीमागा वळून बघितले. त्यावेळी तुळजाभवानी प्रत्यक्षात तिथं दर्शन दिले आणि ती दर्शन रूप दाखवल्यामुळं ते रूपाभवानी असं आख्यायिका आहे. आरोग्य शिबिर आरोग्य शिबिर झालं आणि मंदिरामध्ये ह्या वर्षी आम्ही गेल्या वर्षी आरोग्य शिबिर ठेवलं होतं आणि रक्तदानी शिबिर ठेवतो. तर गेल्या वर्षापासून आपण समाजोपयोगी कार्यक्रम करत आहे मंदिरामध्ये. कारण काही आजारी लोक असतात, अचानक त्यांना चक्कर येतो, त्यावेळी त्यांना प्रथमोपचारासाठी काहीतरी म्हणून पाहिजे, त्यासाठी डॉक्टरांची तिथं मी हे केलेलं आहे आणि तिथं वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस, SBU म्युच्युअल बेनिफिट्स फंड,
आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था. गेल्या 3 वर्षापासून सोलापूर, महाराष्ट्रासह आंध्र, तेलंगणा, कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन. वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजयकुमार अंकम यांच्याकडून गेल्या 18 वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन. मागील 44 वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक कारणामुळे कोसळलेलं आहे, पण थोडंसं मार्केटला वेळ दिला तर ते परत रिकवर होऊन चांगलं रिटर्न दिलेला आतापर्यंतचा हा मार्केटचा अनुभव आहे. त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगलं रिटर्न्स मिळू शकतात. सल्ला. प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन. गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय. प्रायव्हेट कंपनी, ट्रस्ट, देवस्थान, शाळा, महाविद्यालय, पतसंस्था, बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन. याशिवाय मेडिक्लेम, लाईफ इन्शुरन्स, वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस, SBU म्युच्युअल बेनिफिट्स फंड्स. संपर्क विजयकुमार अंकम. मोबाईल क्रमांक 9226389292. शाखा नंबर 1 गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, गुर्रम हॉस्पिटल जवळ सोलापूर. शाखा नंबर 2 SBU म्युच्युअल बेनिफिट्स फंड, कनाळे कॉम्प्लेक्स, स्टेट बँकेसमोर, सोलापूर.